या छोट्या फॅन्सला आहे ना आपल्यासोबत फोटो काढायचा आहे ना तुम्हाला. हो, फोटो काढायचे दादा. आता अरे कोण आलंय. तर जय महाराष्ट्र आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका ब्लॉगमध्ये. तर आता फायनली इलेक्शन सगळं संपलं. आता परत आपले रेग्युलर काम काय आहे ते. तर आत्ता नाही का उठलो झोपीतनं, वाजलेत 12. चाललो आहे आपल्या बारक्याला आणायला शाळेमध्ये. तर चला बघू आजचा आपला फुल डे कसं जातोय तुम्ही बघत राहा. ए बोला. मित्रांनो, दादाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझे ब्लॉग कुठे बघितले? YouTube आणि इंस्टावर. ए थँक्यू भावांनो. तर गाईज या छोट्या फॅन्सला आहे ना आपल्यासोबत फोटो काढायचा आहे ना तुम्हाला. हो, फोटो काढायचे दादा. आता माझा बारका भाऊ कुठे फोटो काढतो का भाऊ आमचे? चालते. आता हा भाऊ फोटो काढल. थँक्यू भाऊ, तुम्हाला ब्लॉगमध्ये टाकतो बघा, काय विषय नाही. तर मित्रांनो मी आलो आहे तिथनं घरी. तर नाही का विषय असं झाला की त्या बारके पोर ते माझी छोटी मुलं होती ना, ते आपले ब्लॉग बघतात आणि त्यांनी आपल्या रील्स पण बघितले असतील काहीतरी. मग ते आले माझ्याजवळ, म्हणले की दादा तो ब्लॉग आहे का? मग मी पण हा. मग नाही का ते म्हणले की तुझ्यासोबत एक फोटो काढायचा आहे. मग काय आम्ही एक फोटो काढला. तिथं गर्दी होतं, ती शिपाई मामा म्हणजे ओरडत होते की गर्दी नका करू जास्त म्हणून. त्यामुळं एक दोन फोटो काढले आणि आलो लवकरच निघून. तर नाही का ते बारकी मुलं म्हणजे असं मनाने किती हे असतात ना, त्यांना वाटलं की मी लई मोठा ब्लॉगर आहे काय. तर जाऊ द्या काहीच काय विषय नाही, असं सपोर्ट करत राहू द्या बारक्यांनी पण मोठ्यांनी पण. तर चला आता मी जरा टाकतो स्टोरी इंस्टाला त्यांच्यासोबत फोटो. तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की बघा. तर मित्रांनो आता परत आलो आहे आथे आणि मी आपल्या 2 नंबरच्या भावाला घ्यायला आबीला. मग अशी बारक्याला घेऊन गेलो, आता आबीला घ्यायला आलो आहे. त्याचे 10वीचं वर्ष असल्यामुळे एक्स्ट्रा लेक्चर असतात. भेटलाय गाई झाला व्याकरा. तर गाई झालो आहे साईला. जय भाऊचा खर्च आहे. अथर्व स्टिंग आहे खर्चातले पैसे मी आता घ्या. आता टोटल 150 होतात बरं का. हा चालतंय ना. आबीला पण आणलाय शाळेत. आताचा खर्च आहे का मग? काय टोटल काय काढ ना चष्मा. हे आता वरचे कर की पण 150. अरे अर्धा करू की. अर्धा म्हणजे काय 30 रुपये मी करतो. काय घेतले सावरे 400 असले हे 20 डुप्लिकेट चार्ज. 20 40 50 60 30 अयो बाई आता तू पडलाय गाण. तू 30 मी 30 बस का. कळलं का? 40 20 म्हणजे असेल तसं 150 द्यायचं तुला. गाय थोडं काम होतं चाललोय. आता जय हनुमान जय श्रीराम जय बी. सौरभ कुठे आहे? सौरभ जय पबजी. 2 स्ट्रिंग आहे अनिल. अनिल दादा 2 स्टिंग. जय 2 स्ट्रिंग. तुझं काय म्हणणं याच्यावर? माझं एवढं म्हणणं आहे नाही, फक्त माझे 150 रुपये द्यायचं. कोणी आता देऊन टाक 150 रुपये द्यायचे. अरे हजेरी काय ती देऊन टाक. आताची आजची हजेरी किती आहे? गाईस तुम्हाला जर असलं का आम्हाला पोरं पाहिजे असतील तर संपर्क साधायची काय आहेत. 300 रुपये हजेरी. माझा नंबर द्या ना त्याला मग. 70 20 210 410 420 162. आता आहेत तुला फोन टपाटप गॉप गॉप. अरे माझ्या हाईट लई जास्त आहे. सनरूप काढ ना म्हणा मध्ये. सनरूप सनरूप कसं आहे? येऊ. बघितलं का त्या? काय नको तुला. रिवर्स येतोय. तर गाई साहिल भाऊला घ्यायला आलतो. हे बघा एवढं चांगलं रोटर आहे का नाही, हळू घे. मरतय दलिंद्र घे. त्याचं घर तिकडं भेकरायला निकडं कशाला आला रे तू? त्या टिंक्याला पाऊस द्यायला मारा सरला. काय व्हाय ना ते दिन तिथे पाऊस द्यायचं डिलेवरी द्यायचं. आता तुला घरी बीच वाढायचं असेल. चल आमच्या उपकारालाच येतो ना. बस लवकर. या बघा गाईच हा येणार होता सायल्याला. कसा करतोय बघा तिथनंच. आपल्यामुळं रोड जाम होईल. याचं पार्सल आहे का? ते पार्सल नाही त्याला डिलेवरी द्यायला जायचं. शाळेतला मित्र आहे भाऊ, लय दिवसातनं भेटलाय. टिंक्या
उर्फ अजिंक्य. फिरून आणतो तुम्हाला कुठं जेजुरीला नको, उद्या जायचंय मला उद्या. आणतो फिरून मला उशीर झाला. हा जाऊ का. ट्रिप क्लोज झाली ना शापाला फोन करतो. तर मित्रांनो आता वाजल्या संध्याकाळचे 6:30 आणि अथर्व आपण कुठं चाललोय अथर्व सांगेल तुम्हाला. तोंड पडलंय पण 15 नंबर चाललोय. 15 नंबरला कशाला काय आणायला काम आहे काय काम आहे सांग. लाजू नको तू सांग. रेशन आहे रेशन काय आणायला रेशन चाललंय तुम्ही हा हा काय आणायला चाललंय अथर्व. रेशन काय असतं ते खरं मध्ये. रेशनिंग बाहेर रेशन असतं ते तुला काय राशन असतं रे काहीतरी राशन रेशन काहीतरी. काय म्हणते राशन ए या लवकर. तर नाही का चाललोय आता आणि अथर्व भाऊ खर्च करणार आहे चहा विथ बन मस्का. आपल्याला कुठे जायचं तर 100 रुपये ते पण इराणी कॅफेचा. आपल्याला कुठे जायचं तर 15 नंबर 15 नंबरला पण त्यांच्यासाठी थांबायचं जायचं. नाही पण त्यांना म्हणणं डायरेक्ट तिथं या म्हणून पण कुठे येते कुठलं इराणी कॅफे. माहिती नाही तुझं माहिती आहे इराणी चहा कसं इराणी आपलं तो 15 नंबर तुमच्या मला वाटलं इराणी कॅफे जायचंय. तू खुश झाला का त्यामुळे हा ना मी पहिल्यांदा चाललो होतो. केली का उलटमध्ये हात आहे आमची. गाईस दाखवलं का बारीक बघती दाखवलं ना काय गाईस, मी तसं गाईस नाही. तरी पण तसं मी महिन्यात प्रत्येक 15 आठवड्यात दिवसात 15 दिवसात ऑर्डर डाऊन करते ना तू प्रत्येक आठवड्यात जातो Starbucksला. पण नाही का मला विसरायची बिमारी आहे. समजून घ्या तुम्ही जरा आईला डोक्याला लागलं म्हणून ते मी हा, डोक्याला लागलं बस जरा विसरायची बिमारी आहे गाईस. तर चाललं आता मस्त चहा खायच दिले येड आहे याला आहे ना रस्ताच लक्षात नाही आणि उगाच फिरवते आम्हाला. अर्धा तास झालं बोंबलत. आता आम्ही चाललो डायरेक्ट चहा प्यायला. याचं काय रेशन बिशन काही घेतलं नाही. बघू जा आता घेऊ सापडलं दुकान नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊ. उद्या येऊ काय विषय नाही. वर्षभरात आज आलाय कारण आज सांगायला लागेल मग वर्षभरात आज आलाय तो कारण आज त्याच्या घरी बी आली वाटते. काहीच बघा बन मस्का विडूचा खर्च आणि माझा. तू बोल ना काय तर फायनली मित्रांनो आलो जेवण बिवण करून आणि आम्ही थांबलो होतो. आता बसलो होतो थोडं काय चाललं यांचं काय माहिती. तर चला मी सुद्धा आपला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अरे कोण आलंय आयो कुठे गेलता स्क्रिप्ट कुठे गेलता तू एवढ्या रात्री बघितलं का आपल्यासोबत सोडत नाहीत आणि नाही तर बोंबलत फिरतो. जर चांगली पोरं असल्यावर सोडतात रे घरची राहतात. हा का म्हणजे तुम्ही चांगली पोर नाही बघितलं का. चालते स्क्रिप्ट बनवली काय ही गाडी कोणाची एक आहे कोणाची हा सीन कट करा. अरे पण तू हिच्यात का ठेवतो गाडीत. हा ती लागते ना परत एखादी ओढली झाली चुकून तर काय करणार. सोमनाथ भाष्याची आहे का जयची आहे. जयने आता आत काय नाही घातलेलं यार सांगू नको ना सगळ्यांना. आता जयचं कोणतरी हा ब्लॉग बघणार आहे. नको चल जाऊ का काही. कसला चॉकलेट दिसतोय क्यूट दिसतोय जय. तर चला गाईज मी सुद्धा हा ब्लॉग इथेच एंड करतो. बाय गुड नाईट.